नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेदुरकरजी आहे आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयाअंतर्गत आपण प्रकरण 9 सहकारी गृहनिर्माण संस्था अभ्यासत आहोत. सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्ये ही अभ्यासायची आहेत. तत्पूर्वी सहकारी गृहनिर्माण संस्था ही जी संकल्पना आहे ही पुन्हा एकदा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. निवाऱ्याची गरज असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन घराचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी सहकार कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. या प्रकारचा अर्थ, या प्रकारची व्याख्या आपण लक्षात घेतलेली आहे. साधारणतः मर्यादित उत्पन्न असलेल्या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती एकत्र येऊन आपल्या घराची गरज पूर्ण करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन करतात की ज्या संस्थेमार्फत की ज्या सहकाराअंतर्गत जी संस्था स्थापन केली जाते तिला सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून लक्षात घेतलं जातं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार जर आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अर्थ आणि व्याख्या जर अभ्यासली की ज्यामध्ये आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे किंवा सदनिका बांधून देणे, तसेच सभासदांना समान सुखसोयी आणि सेवा पुरविणे या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. अशा विविध मार्गांनी आपण सहकारी गृहनिर्माण संस्था अभ्यासलेली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था की अत्यंत गरजेची असणारी सेवा या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून सभासदांना पुरवली जाते. साधारणतः सहकारी गृहनिर्माण संस्था शहरी भागांमध्येच त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात का तर त्या ठिकाणी राहण्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावरती भेडसावत असतो आणि ज्या व्यक्ती सभासदांना निवाऱ्याची सोय नाही अशा प्रकारच्या व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करून त्यामार्फत घर तर मिळवतात, सोबतच सभासदांनाही अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या सहकारी गृहनिर्माण संस्थेकडनं केलं जातं. हे आपण अभ्यासलेलं आहे. आता ज्या गृहनिर्माण संस्थांकडनं घरं पुरवली जातात, घरं बांधून दिले जातात की ज्या माध्यमातून दुरुस्ती आणि देखभाल याही प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी पुरवल्या जातात. सभासदांकडनं दुरुस्ती व देखभाल खर्च हा त्या ठिकाणी वसूल केला जातो आणि त्या माध्यमातून सभासदांनाही एकत्रितरित्या खर्च करावा लागत असल्याने सभासदांनाही कमी खर्चामध्ये या प्रकारच्या दुरुस्ती व देखभाल खर्चाची जी तजवीज आहे ती पूर्ण करता येते की ज्यामुळे सभासदांची बचत व्हायला देखील मदत मिळते. तर अशा एकंदरीत या पार्श्वभूमीच्या आधारे आपल्याला समजलं असेल की सहकारी गृहनिर्माण संस्था की ज्या माध्यमातून सभासदांची निवाऱ्याची व्यवस्था ही व्यवस्थितपणे होऊ शकते या हेतूने या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झालेल्या आहेत. साधारणतः या प्रकरणामध्ये आपण गृहनिर्माण विकास वित्तीय महामंडळ की ज्याला HDFC म्हणून आपण ओळखतो की हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन याही संकल्पनेला आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की सभासदांना घर बांधणीसाठी दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणारं महामंडळ म्हणजे सभासदांना घर घेण्यासाठी दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणारं जे काय महामंडळ आहे की ज्याला म्हणायचं आहे HDFC की हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन एक महामंडळ म्हणून या HDFCकडनं दीर्घ कालावधीपर्यंतचं जे काय कर्ज पुरवठा करण्याचं काम या HDFCकडनं केलं जातं. सोबतच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ की ज्यालाच म्हणलं जातं की हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की नागरी भागातील सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज पुरवठा करण्याचं काम या गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून केलं जातं. भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ की ज्याला नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणून ओळखला जातं की ज्याची जी कामगिरी आहे ती काय आहे की राष्ट्रीय शिखर संस्था देशातील एकूण गृहनिर्माण चळवळीला दिशा देण्याचं काम या भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघाकडनं केलं जातं. तर अशा विविध संकल्पना आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत. यानंतर आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची जी काही कार्य आहेत ती आपण या ठिकाणी अभ्यासू आहोत. साधारणतः सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन होण्यापाठीमागचा हेतू वाढतं औद्योगिकीकरण, शहरीकरण, नागरीकरण यामुळे घरांची राहण्याचा प्रश्न
निर्माण झाला आणि त्या प्रश्नाच्या सोडवणुकीकरिता या गृहनिर्माण संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आल्या की ज्या माध्यमातून शहरी भागांमध्ये जागा घेणं, घराचं बांधकाम करणं या प्रकारच्या गोष्टी सामान्य व्यक्तीला शक्य होत नाहीत. आणि याच हेतूने सामान्य व्यक्तीच्या मदतीकरिता सामान्य व्यक्तींना, अल्प व मध्यम मदतीच्या उत्पन्न गटातील व्यक्तींना सहकार्य किंवा सेवा पुरवण्याच्या हेतूने आपलं स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण करणं त्याला शक्य व्हावं ह्या हेतूने या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेतला आणि आपली जी सेवा आहे ती या सभासदांना देऊ केली. तर या सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत की साधारणतः ऐच्छिक संघटन प्रकार म्हणून ओळखला जाणारा हा गृहनिर्माण सहकारी संस्था प्रकार वाजवी किमतीमध्ये घर बांधणे उपलब्ध करून देण्याचं काम केलं होतं. भांडवलाची उभारणी देखील वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. साधारणतः भागांच्या विक्रीच्या माध्यमातून सभासदांकडून प्रवेश शुल्काच्या माध्यमातून देखील भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी केली जाते. साधारणतः बँका असतील, विविध वित्तीय संस्था असतील की त्यांच्याकडनं देखील कर्ज घेऊन या प्रकारची भांडवल उभारणी शक्य केली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळ, सार्वजनिक किंवा व्यापारी बँका यांच्याकडनं देखील कर्ज घेऊन या प्रकारच्या कर्ज पुरवठ्याची जी तजवीज आहे ती त्या ठिकाणी केली जाते. भांडवल उभारणीची जी उपलब्ध साधनं आहेत, भांडवल उभारणीचे जे मार्ग आहेत त्या माध्यमातून भांडवल उभारणी शक्य केली जाते मोठ्या प्रमाणावरती. साधारणतः गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ याही माध्यमातून किंवा गृहनिर्माण विकास वित्तीय महामंडळ इत्यादींकडून कर्ज उपलब्ध करून घेण्याचं काम या गृहनिर्माण संस्थांकडे केलं जातं. त्यासोबतच बांधकाम व दुरुस्ती देखभाल खर्चामध्ये बचत करण्याचं काम या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडून शक्य होतं. सभासदांच्या बचत सवयीमध्ये वाढ व्हावी याहीसाठी प्रयत्न केले जातात. समूह जीवनाचा आनंद हा सभासदांना प्राप्त करून देण्याचं काम या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून केलं जातं. सोबतच शहरी भागांचा विकास यामुळे घडून येतो की शहरी भागांमध्ये वाढतं राहण्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं काम या माध्यमातून केलं जातं की ज्यामुळे शहरी भागांचा जो काही विकास आहे तो घडून यायला देखील त्या ठिकाणी मदत होती आहे. कर्ज पुरवठ्याची तरतूद असेल त्याही बाबतीमध्ये अनेक प्रकारे आपण जसं की सातबारा असेल, खरेदी खत असेल, नकाशा असेल, घराची अंदाजी किंमत असेल इत्यादी वित्तीय संस्थांकडून कमी व्याजदरामध्ये सुलभ परतफेडीच्या हप्त्याने कर्ज पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्या माध्यमातून घर बांधण्याचं जे काय स्वप्न आहे हे सभासदांचं पूर्ण होण्यास मदत होती आहे. या माध्यमातून आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासलेली होती. तर यानंतर आपण अभ्यासतो की सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्य की फंक्शन्स ऑफ हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी. फंक्शन्स ऑफ हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत पहिलं जर आपण कार्य बघितलं की गृहनिर्माण संस्थेची जागा किंवा गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणं. साधारणतः गृहनिर्माण संस्था ज्या ठिकाणी संस्था स्थापन करायची असेल त्यासाठी जागा मिळवणं, कारण शहरी भागांमध्ये जर जागा मिळवायची म्हटलं तर ते खूप जिकरीचं काम आहे, खूप अवघड काम आहे. आणि वाढत्या किमती, जागेच्या वाढत्या किमती हाही प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भेडसावतो. आणि त्यामुळे या गृहनिर्माण संस्थांकडून त्या ठिकाणी गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणं हा देखील एक प्रश्न आहे की जो या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सोडवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. सध्याच्या काळामध्ये मोकळ्या जागेच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि सामान्य माणसाला घरासाठी जर जागा खरेदी करायची असेल तर ती शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना ही त्या ठिकाणी केली जाते आहे आणि गृहनिर्माण संस्थेला बांधकाम करण्यासाठी जागा मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी करावं लागतं. साधारणतः हा शासन किंवा अधिकृत प्राधिकरण अथवा खाजगी व्यक्तींकडून आवश्यक कायदेशीर व इतर बाबींची पूर्तता या संस्था घरासाठी करतात. आणि ज्या पूर्तता झाल्यानंतर घर बांधकामासाठी किंवा घरांसाठी जागा मिळवण्याचं काम या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडनं हे त्या ठिकाणी शक्य होतं. तर अशा पद्धतीने गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याकरिता त्यांचं बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेली जागा की जी शहरामध्ये मिळणं अवघड असतं की जागा मिळवण्याचं काम या गृहनिर्माण संस्थांच्या पुढाकाराने शक्य केलं जातं. त्यानंतर आपण दुसरं कार्य जर आपण अभ्यासलं की ज्यामध्ये संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक ती पूर्तता करणे. संस्थेच्या नोंदणीसाठीची जी काही आवश्यक पूर्तता आहे ती या गृहनिर्माण संस्थांकडून केली जाते. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व इतर गोष्टींची पूर्तता करून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज सादर करतात. म्हणजे साधारणतः गृहनिर्माण संस्थेची नोंदणी जर करायची असेल तर त्यासाठी जिल्हा उपनिबंधकाकडे अर्ज करावा लागतो, ही बाब लक्षात घ्यायची आहे. संस्था नोंदणी करून नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवतात आणि गृहनिर्माण संस्थांची नोंदणी झाल्यानंतर या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून मिळवलं जातं. आणि सोबतच निवाऱ्याची गरज असणाऱ्या
किमान 10 व्यक्ती एकत्र येऊन या गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करू शकतात. म्हणजे ज्या गरजू व्यक्ती आहेत, गरजू सभासद आहेत, अशा गरजू व्यक्ती एकत्र येऊन किमान 10 गरजू व्यक्ती एकत्र येऊन या गृहनिर्माण संस्थेची नोंदणीची जी काही कागदपत्रं आहेत त्यांची पूर्तता या व्यक्तींकडनं केली जाते आणि संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक जी काही कागदपत्रं आहेत ती त्या ठिकाणी पूर्ण करून या उपनिबंधकांकडे सादर केले जातात. हे दुसरं काम या सहकारी गृहनिर्माण संस्थेचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढील जर काम आपण कार्य आपण जर बघितलं की ज्यामध्ये बांधकाम परवानगी मिळवणे. साधारणतः गृहनिर्माण सहकारी संस्था की ज्यांना बांधकामासाठीही परवानगीची आवश्यकता असते, परवान्याची आवश्यकता असते की ही परवानगी मिळवण्याचं काम देखील या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडून पार पाडलं जातं. गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी करणं व जागा मिळवण्याबरोबरच संस्था ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा प्राधिकरणाच्या अधिकार कक्षामध्ये आहेत अशा सर्व संबंधित कार्यालयांकडून बांधकाम करण्यासाठी आवश्यक त्या परवान्यांबाबत किंवा आवश्यक त्या परवान्या या संस्थेला मिळवाव्या लागतात की ज्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अपूर्तता त्यामध्ये राहू नये यासाठी दक्षता त्यामध्ये घेतली जाते की बांधकामाची परवानगीसाठी साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा प्राधिकरण कक्षामध्ये प्राधिकरण अधिकार कक्षामध्ये येणाऱ्या काही तरतुदी असतील, नियम असतील किंवा काही पूर्तता असतील तर त्या सर्व पूर्तता या सहकारी गृहनिर्माण संस्थेकडनं पूर्ण केल्या जातात. आणि म्हणूनसाठी बांधकामासाठी परवानगी मिळवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं कार्य या गृहनिर्माण सहकारी संस्थेकडनं पार पाडलं जातं. पुढील कार्य जर आपण अभ्यासलं की ज्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांबरोबर करार केला होतो. बांधकाम व्यावसायिक की ज्याला आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणूयात की त्यांच्यासोबत या गृहनिर्माण सहकारी संस्थेकडनं करार केला होतो, ॲग्रीमेंट त्या ठिकाणी केला होता. साधारणतः गृहनिर्माण सहकारी संस्था खाजगी व्यावसायिकांकडून बांधकाम करणार असेल तर योग्य व चांगली विश्वासार्हता असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांबरोबर कायद्यानुसार त्या ठिकाणी करार केला होतो. म्हणजे खाजगी स्वरूपातील जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत या गृहनिर्माण सहकारी संस्था करार करतात की ज्या माध्यमातून या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या माध्यमातून बांधण्यात येणारी घरे ही देखील त्या प्रकारे विश्वसनीय असावीत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फसवणूक होणार नाही, सभासदांना योग्य प्रकारे दीर्घ कालावधीपर्यंत चांगल्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जातील या अपेक्षेने या बांधकाम व्यावसायिकांबरोबर करार हा त्या ठिकाणी केला होतो. आणि बांधकाम व्यावसायिक देखील त्या ठिकाणी विश्वसनीय ठरतील अशा पद्धतीनेच या करारातील सर्व अटी आणि नियम त्यामध्ये लागू केले जातात. तर या पद्धतीने चौथं कार्य आपण अभ्यासलं की बांधकाम व्यावसायिकांबरोबर करार करून सभासदांना जास्तीत जास्त सुखसोयी कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी या गृहनिर्माण सहकारी संस्था प्रयत्नशील असतात. पुढील आपण कार्य अभ्यासलं की बांधकाम साहित्य खरेदी. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं बांधकाम म्हटलं तर त्यासाठी लागणारं साहित्य की ज्यामध्ये बरेचशी उपघटक त्या ठिकाणी आवश्यक असतात. साधारणतः बांधकामासाठी आवश्यक साहित्य उदाहरणार्थ वाळू असेल, सिमेंट असेल, स्टील असेल, लोखंड, विटा इत्यादींच्या किमती या भरमसाठ त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आणि सहकारी गृहनिर्माण संस्था बांधकाम साहित्याची त्या ठिकाणी घाऊक दराने खरेदी करत असल्यामुळे सभासदांना वाजवी किमतीमध्ये बांधकाम साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम या गृहनिर्माण सहकारी संस्था करतात की बांधकामासाठी त्यामुळे कमी खर्च येतो आणि यामुळे सभासदांच्या खर्चामध्ये देखील बचत होते आणि सभासदांनाही बचत किंवा बचत प्रवृत्तीला त्या ठिकाणी बचत प्रवृत्तीची सवय त्या ठिकाणी सभासदांना लागते. या माध्यमातून या बांधकाम साहित्याची सर्व जी काही खरेदी आहे ही गृहनिर्माण सहकारी संस्थेकडनं होलसेल पद्धतीने एकाच वेळेला मोठ्या प्रमाणावरती खरेदी केली गेल्यामुळे या बांधकाम साहित्याची जी किंमत आहे ती त्या ठिकाणी बऱ्यापैकी कमी त्या ठिकाणी अदा करावी लागते, द्यावी लागते की ज्यामुळे बांधकाम खर्च हा कमी येतो आणि अप्रत्यक्षरित्या सभासदांना येणारा खर्च यामध्ये देखील कपात होते की ज्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सभासदांची देखील आर्थिक बचत यामध्ये होण्यास मदत मिळते आहे. आणि म्हणूनसाठी बांधकाम साहित्याची खरेदी या गृहनिर्माण संस्थांकडनं केल्या गेल्यामुळे सभासदांची आर्थिक बचत व्हायला मदत मिळते. हे आपण कार्य अभ्यासलं. पुढील कार्य जर आपण अभ्यासलं की ज्यामध्ये आवश्यक सुविधा मिळविणे. सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांसाठी आवश्यक नागरी व सामुदायिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असतात. साधारणतः कुठलाही राहण्याच्या ठिकाणी, निवासाच्या ठिकाणी, निवाऱ्याच्या ठिकाणी आवश्यक असणारी ज्या काही मूलभूत बाबी आहेत की ज्यामध्ये वीज असेल, पाणी असेल किंवा सांडपाणी व्यवस्था असेल, सुरक्षा व्यवस्था असेल किंवा अंतर्गत रस्ते येण्या जाण्याचा जो काय प्रश्न आहे तो देखील भेडसावू नये यासाठी या सर्व ज्या मूलभूत सुखसोयी आहेत यांची आवश्यकता त्या ठिकाणी असते.
आणि ह्याच सर्व आवश्यकता लक्षात घेऊन सभासदांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडनं केलं होतं. साधारणतः वीज पुरवठा, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अंतर्गत रस्ते इत्यादी ज्या काय आवश्यक सुविधा आहेत या सभासदांना कशा मिळतील यासाठी गृहनिर्माण संस्थांकडनं प्रयत्न केले जातात. साधारणतः आवश्यक नागरी व सामुदायिक सुविधा पुरवण्यासाठी या सहकारी गृहनिर्माण संस्था प्रयत्नशील असतात. पुढील जर आपण कार्य अभ्यासलं की ज्यामध्ये आहे दुरुस्ती व देखभाल. साधारणतः आपल्याला माहिती आहे की कुठलीही इमारत असेल, कुठलंही त्या ठिकाणी बांधकाम असेल तर त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचा जो काय प्रश्न आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा असतो की ज्या माध्यमातून हा खर्च हा दरवर्षी त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं की ज्यामुळे देखभाल व दुरुस्ती खर्च हा या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडनं केला होतो. मात्र हा खर्च सभासदांकडनं वसूल केला होतो आणि सभासदांकडनं सामुदायिक खर्च वसूल केल्यामुळे सभासदांनाही कमी खर्चामध्ये या प्रकारचा देखभाल व दुरुस्ती खर्च करण्यास त्या ठिकाणी शक्य होतं. साधारणतः सहकारी गृहनिर्माण संस्थांची घरे किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था घरांची व इमारतीची दुरुस्ती व देखभाल करण्याचं महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी करतात आणि सामुदायिक सुविधांसाठी दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी सभासदांकडून योग्य तो देखभाल खर्च घेतला जातो आणि दुरुस्ती व देखभालीची जी काही कामे एकत्रित केली जात असल्यामुळे सभासदांच्याही बचतीमध्ये वाढ होते, सभासदांचीही अप्रत्यक्षरित्या काय होते बचत होते. या पद्धतीने आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्य अभ्यासलीत की उर्वरित पुढील कार्य जर आपण अभ्यासलं साधारणतः की हिशोब लेखन की गृहनिर्माण संस्था जमा खर्चाची नोंद नियमानुसार ठेवण्याचं कार्य संस्थेमार्फत केलं जातं. म्हणजे जे काही खर्च असतील त्या खर्चांची नोंद या गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी ठेवतात. सभासदांना त्याचा तपशील सादर करावा लागतो. सभासदांना झालेल्या खर्चाची विल्हेवाट किंवा झालेल्या खर्चाचा तपशीलवार त्या ठिकाणी हिशोब या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे दिला जातो. आवश्यकतेनुसार हिशोबांचं अंकेक्षण करून घेतलं जातं आणि इत्यादी कार्य या सहकारी गृहनिर्माण संस्थेला पार पाडावं लागतात. साधारणतः गृहनिर्माण अंतर्गत घराचे बांधकाम आणि त्यामध्ये येणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मात्र याचीही जाणीव सभासदांना असावी. सभासदांनाही कुठल्याही पद्धतीने फसवणूक त्यांची होऊ नये किंवा सभासदांनाही पारदर्शक माहिती समजावी, सर्व व्यवहार त्या ठिकाणी लक्षात त्यांच्या यावेत याकरिता या संस्थांकडून सभासदांना योग्य वेळी या प्रकारच्या हिशोबांची जी कागदपत्रे आहेत, हिशोबांचा जो तपशील आहे तो त्यांच्यासमोर सादर केला होतो. गरजेनुसार हिशेब जे काय अंकेक्षक आहेत अंकेक्षकांकडून देखील त्या ठिकाणी त्यांची तपासणी करून घेतली जाते. तर या पद्धतीने हिशोबांचं लेखन करून सभासदांना त्या प्रकारच्या हिशोबांची माहिती देणं याही प्रकारचं काम या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडनं केलं जातं. पुढील जर आपण कार्य अभ्यासलं की गरजू सभासदांना तयार घरे पुरविणे. म्हणजे ज्या सभासदांना घरांची आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे, अशा सभासदांना तयार स्वरूपातील जी काही घरं आहेत ती पुरवण्याचं काम या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडनं केलं जातं. काही गृहनिर्माण सहकारी संस्थांमार्फत तयार असणारी घरे गरजू व्यक्तींना पुरवण्याचं कार्य देखील त्या ठिकाणी केलं जातं. ज्या व्यक्तींना गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या घर बांधणी प्रक्रियेमध्ये वेळ देणं शक्य नसेल अशा व्यक्तींनी घराची जी काही गरज आहे किंवा अशा व्यक्तींची जी घराची गरज आहे की यामधून त्या ठिकाणी पूर्ण होती आहे. म्हणजे बरेचसे सभासद असे असतात की त्यांना फार कालावधी त्या ठिकाणी शक्य नसतो किंवा त्यांच्याकडे फारसा वेळ नसतो. त्यांना तातडीने घरांची आवश्यकता असते, राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांना करावी लागते. ह्याच अनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्था गरजू सभासदांना तयार घरं पुरवण्याचं काम देखील त्या ठिकाणी करतात की ज्यामुळे सभासदांना देखील तातडीने घराची किंवा राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करता येते. आणि सर्वात शेवटचं जर आपण कार्य तर आपण अभ्यासलं सहकारी गृहनिर्माण संस्थेचं की सभासदांना शिक्षण देण्याचं काम या सहकारी गृहनिर्माण संस्था करतात. सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांना शिक्षण देण्याचं महत्त्वाचं कार्य करतात की ज्या अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांची कार्यपद्धती याबाबत असणारे कायदे व नियम, सहकारी जीवन पद्धती, पर्यावरण संवर्धन व या खर्चातील काटकसरी याबाबतचे व्यावहारिक शिक्षण सभासदांना देण्याचं काम या सहकारी शिक्षणाच्या अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्था करत असतात की ज्या माध्यमातून सभासदांचाही आर्थिक विकास व्हावा, सभासदांनाही त्या ठिकाणी काटकसरीची सवय लागावी, सहकारी जीवन पद्धतीचीही ओळख त्यांची व्हावी या हेतूने आणि पर्यावरण संवर्धन या सर्व बाबींचा विचार करून
या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडनं सभासदांना वेळोवेळी शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. तर अशा विविध मुद्द्यांच्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्था करत असलेली कार्य ही आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. निश्चितच सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्य आपल्याला या ठिकाणी समजली असतील अशी अपेक्षा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सहकारी पतपुरवठा संस्था आणि सहकारी गृहनिर्माण संस्था यातील जो फरक आहे तो या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद.